हॅलो गायज, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रीती जनिंग. सो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना हॅपी संडे. आणि आता मी मस्तपैकी आंघोळ केली आणि आता मी चालले चर्चला. आणि आज खूप बिझी असणार ॲक्च्युली. चर्चने आल्यानंतर मला थोडी तयारी करायची आहे, कारण की कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही ऐकलं असाल की आज पॉडकास्टसाठी घरी गेस्ट येणार आहेत. सो मला ती पण तयारी करायची आहे. काल थोडी मी तयारी करून ठेवली, म्हणजे क्यू कार्ड्स असू दे, बाकीचे काय लागणार ते सगळं तयार करून ठेवलं आहे. बट आता परत मला थोडं माझं ड्रेसचं पण बघायचं आहे आणि बाकी सगळं सेट करायचं आहे. सो बघूया आजचा माझा दिवस कसा जातोय. मी माझ्या दिवसाची सुरुवात करते ब्लू टी सोबत, कारण पुढचा दिवस फुल ऑन पॅक्ड आहे, कारण आज आहे माझा पॉडकास्ट डे. दुपारनंतर फुल एनर्जी मोड ऑन होणार आहे. शूट्स, कन्व्हर्सेशन्स, कंटेंट आणि सगळं लाईनअप आहे. मला वाटतं संडे फक्त आरामासाठी नसतो, कधी कधी चांगल्या पॅशनसाठी सुद्धा यूज करू शकतो आपण. सो आजचा माझा दिवस क्रिएटिंग, लर्निंग आणि गिविंग माय 100% आहे. तुमचा संडे कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा. सो गाईज, ही बघा, काल मी फ्लोअर मॅट आणली होती डीमार्टमधून. आणि माझं जरा कॅल्क्युलेशन चुकलं, कारण की मला थोडंसं मोठं हवं होतं, पण छोटी मिळाली म्हणजे मी छोटी घेतली, मला अंदाजच आला नाही. सो आता मला ही एक्सचेंज करावी लागणार आहे. सो सॅड यार. सो गाईज, टोटली मूड ऑफ झाला आहे, कारण की आज माझा पॉडकास्ट एपिसोड होणार होता ॲक्च्युली शूट. बट तो थोडा पोस्टपॉन झाला आहे, कारण की अचानकच पाऊस, असा जोरदार पाऊस पडतो आहे आणि वीज वगैरे येते. सो त्यामुळं आजचा पॉडकास्ट होणार नाही आहे, शूट होणार नाही ॲक्च्युली. सो तो 2-3 दिवसानंतर होईल. तर परत आम्ही आता चटणीची तयारी करतो आहे, बिकॉज उद्या चटणी करायची आहे. तो मसाला वगैरे झालेला आहे, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि आता जे कटिंग वगैरे आहेत ना, म्हणजे कांदे आणि खोबरं किंवा आलं असेल ते सगळं कटिंग चालू आहे. सो माझ्याकडे आहे कांदे कापायचे, मम्मा काय करते आलं वगैरे सोलत आहे, आणि पप्पा आहे ते खोबरं बारीक करत आहे. सो आम्ही आता फॅमिली टाईम एन्जॉय करतो आहे आमचा. हे बघा, चटणीची तयारी चालू आहे आता. हे बघा, ते मी पण घेऊन बसले. डीमार्टमध्ये नव्हतं जेवण. डीमार्टमध्ये जिरं होतं. अर्जुन तू खालीच ना भाई. आपण बिर्याणीला कापतो तसंच कापायचं ना, मोठा मोठा. बाहेर पाऊस चालू आहे आणि आत मसाल्याची तयारी. उद्या सकाळी लवकर 11 वाजता चटणी करायचा नंबर आहे, त्यामुळे आता मी सगळं पटापटा कटिंग वगैरे करून घालो आहे. सकाळी गडबड जास्त होणार नाही. हां, वारं मगाच कितीच वारं होतं जोरात. सगळा कचरा घरात आला मग. अरे ओ रानी, ओ मेरी जाने मन, सुनो दीवानी, बोले ये मेरा मन, मुझ पे तो छाई तेरे प्यार की मस्ती मस्ती, ठिक 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 ठिक, मस्ती मस्ती, ठिक 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 ठिक, मस्ती मस्ती, मस्ती मस्ती. करना पड़ेगा वो क्योंकि ये जो विकेट अभी खोया, बड़ा शॉट खेलने का प्रयास था, बल्ला हाथ में घूमा और उसी के चलते वो टाइमिंग हुई नहीं. और ये ऐसा विकेट नहीं है कि आप थ्रू द लाइन आसानी से मार सके. अजून थोडा कांदा शिल्लक राहिला, तो अजून कापायचा आहे. जाके तभी वहाँ शॉट लगेंगे. दबाव बन रहा है लगातार.
जैसी गेंदबाजी करी है। रिंकूची विकेट जायला पाहिजे लवकर. सुनील नारायण आहेच की अजून पण. मुझे लगता है कि आप तेज बॉलों को लगाना होगा, पांचों को लेकर आइए रिदम को क्रिएट करने के लिए राजस्थान को गाना होगा अपने मेन बॉलों के लिए। देखो आज या तो विजय शर्मा होना भी एक भी वाला नहीं है, जडेजा का एक और बाकी है और लगता नहीं कि जडेजा अपना चौथा ओवर कर पाएंगे। खोबरं तळून घेतलंय बघा आणि आता कांदा तळला जातोय. कांदा तळायला खूप वेळ लागतो ऍक्च्युली. तर गाईज हे बघा सगळा मसाला रोस्ट करून तयार आहे. काय काय म्हणजे आता हे कढीपत्ता वगैरे तळून घेतला आहे, कांदा खोबरे वगैरे आणि बाकीचं आहे ते रोस्ट केलं आहे. आता थोड्या वेळात मम्मा जाईल चटणी बनवायला. आणि ही कोथिंबीर पप्पा सकाळी सकाळी जाऊन आणलेत. आता मी ते बारीक करते कारण की कोथिंबीर धुतली जात नाही, त्यामुळे त्याला स्वच्छ बारीक करावी लागते. तर गाईज हे बघा काल ना मला आलं सोलताना ना कापलं होतं आणि भरपूर डीप कापलं होतं. बट मला कसं आहे माझं ब्लड आहे ना लगेच स्टॉप होतं. थोडंसं मी फक्त नळाच्या पाण्याखाली धरलं आणि 2 मिनिट म्हणजे 2 पण मिनिटं लागले लगेच ते स्टॉप झालं होतं. पण डीप मध्ये लागलं होतं आणि काल फोटो काढायचा विसरला, व्हिडिओ काढायचा विसरला, त्यामुळे मी तुम्हाला आत्ता दाखवते. तर गाईज फायनली चटणी तयार झाली आहे. हे बघा. ओहो लाल 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 गुंद झाली बघा. थांबा आता आपण टेस्ट करूया. भारी झाली रे. तिखट कमी आहे जरा.